या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे। आमच्याकडे BA, BCom, BSc या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी। आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक। स्पर्धा परीक्षा, बँकिंग, रेल्वे, MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष, 24 तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा। राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन। तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा। प्रभारी प्राचार्य MS मगदूम। मोबाईल नंबर 97 64 98 86 85। मिरज येथील बोधे कुटुंबियांची आकर्षक गणेश मूर्ती बनवण्याची अखंड परंपरा। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव व मिरज प्रतिनिधी प्रज्ञा मेत्रे यांनी दिलेला विशेष वृत्तांत। मिरज येथील विजापूर वेस यशवंत कॉलनी येथील बोधे कुटुंब गेली 35 वर्षे विविध प्रकारच्या देखण्या गणेश मूर्ती बनवण्याचे कार्य करतात। संपूर्ण कुटुंब गणेश चतुर्थीच्या अगोदर 4 महिने मूर्ती बनवण्यात दंग असतात। जशी गणेश चतुर्थी जवळ येईल तशी त्यांच्या कुटुंबात कामाची लगबग वाढलेली दिसून येते। त्यांनी बनवलेल्या घरगुती व मंडळासाठी लागणाऱ्या लहान मोठ्या आकर्षक मूर्तींना फारच मागणी होत आहे। त्यांच्या कौशल्यपूर्ण कामामुळे संपूर्ण कुटुंबाने ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे। गणेश मूर्ती बरोबरच गौराई, दुर्गामाता इत्यादींच्या मूर्ती बनवून महिला ग्राहकांची त्यांनी वाहवा मिळवली आहे। पाहूया या कार्यकौशल्य कुटुंबासोबत आमच्या मिरज शहर प्रतिनिधी प्रज्ञा मेत्रे यांनी केलेली बातचीत। STN न्यूज मराठीमध्ये मी प्रज्ञा मेत्रे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज आपण आलो आहोत बोधे आर्ट्स मिरज येथे आणि आपण बोधे परिवाराशी बातचीत करणार आहोत, कारण आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि बोधे परिवार म्हणजे संपूर्ण कुटुंबातील हे कारागीर आहेत आणि ते कशा पद्धतीने गणपतीच्या मूर्त्या करीत आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यापर्यंत कसं पोहोचलेलं आहे याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। मी सुहास बाळासाहेब बोधे गेले 30-35 वर्ष झाले मूर्तीचं काम चालू आहे। आता आपण सर सांगितलं की गेले 35 वर्ष झालं काम सुरू आहे, तर आपलं हे जे काही काम आहे 35 वर्ष झालं म्हणजे या कामाची जी काही सुरुवात आहे ती कोणी केली आणि त्याची आवड कशा पद्धतीने निर्माण झाली? ही वडिलांच्यापासूनच निर्माण झाली। वडिलांनीच पहिला सुरुवात केली होती, त्याच्यापासून आम्ही परत ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये आलो। वडिलांनी सुरुवात केली होती, मग पूर्ण बोधे परिवार आहे आणि प्रत्येकजण या गणपती मूर्तीचं एक काम करते। अर्थात तुम्ही काय करता मूर्तींविषयी? आम्ही कास्टिंग करतोय, कलर करतोय, पेंटिंग करतोय, वडील डोळे वगैरे करते। आपण मॅडम काय करता? गणपतीचं कोणतं काम आपण करता? सोनेरी लावतो, नेलपेंट लावतो आणि हट्टे वगैरे लावतो। आता बोधे परिवाराचा हा जो काही मूर्ती करण्याचा व्यवसाय गेली 35 वर्ष झाला आहे आणि या परिवाराचं एक खास वैशिष्ट्य आहे की कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता अगदी गणेशोत्सव येणार म्हटल्यापासून या बोधे आर्ट्समधून या गणपतींचं बुकिंग सुरू होतं आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे अक्षरशः कस्टमरना सांगावं लागते की बाबा आता आमच्याकडे मूर्त्या संपल्यात। तर त्याविषयी आपण जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव विनायक बाळासाहेब बोधे। सर, आता तुमचा हा जो काही पूर्ण परिवार आहे 35 वर्ष झालं हा कार्यरत आहे, म्हणजे तुम्ही गणपतीचा हा व्यवसाय करता, तर ह्यानंतरचं पुढचं असतं म्हणजे मार्केटिंग, म्हणजे आपण गिरायकांपर्यंत पोहोचणं। तर हे मार्केटिंगची व्यवस्था ही कशी काय केलेली आहे? मार्केटिंगची व्यवस्था म्हणजे इथूनच सगळे गणपती बुकिंग होतात। 1-2 महिने गणपती बुकिंग सुरू असते। आता यांच्या जर कामाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर एवढ्या छान आणि सुबक आकर्षक मूर्त्यांचे म्हणजे रंगकाम असेल, कुठलंही कास्टिंग असेल, तर इतर म्हणजे मूर्त्यांपेक्षा अगदी खास अशा जिवंतपणा जो असतो तो यांच्या मूर्तीतून दिसून येतो। त्यामुळं अखंडपणे अव्याहतपणे विश्वास म्हणजे लोकांचा जो काही आहे विश्वास आणि त्यानंतर क्वालिटी यानुसारच गिरायकांची पावलं आपोआप बोधे आर्ट्सकडे वळतात आणि आतापर्यंत जवळजवळ 80% बुकिंग बोधे आर्ट्सच्या गणपतीमध्ये झालेलं आहे। धन्यवाद। मिरजसाठी प्रज्ञा मेत्रे। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।